श्रीधरजी भाईकर, पांडुरंगजी मराडे, पंढरनाथ भोईर, विजयजी मराडे आणि आमची मिताली कांबरी हे सुद्धा जॉईंट होते, जिच्या नावाने नेहमी कासगाव संघ खेळत असतो श्री गणेश कासगाव. ती मिताली कांबरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. चला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता दोन्ही टीमला विनंती राहील, चला प्लीज आपण लाईनअप करा. टीम कडाव, अभि देवगरे आपण एका बाजूने लाईनअप करायचे आणि टीम ढवळेपाडा आपण सुद्धा लाईनअप करायचे. संपूर्ण व्यवस्थापन समितीला विनंती राहील, श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुलीचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती राहील आपण सर्व मान्यवरांना घेऊन लगेचच क्रीडा नगरीमध्ये दाखल व्हायचे. चांगले दृश्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील, चांगली क्षणचित्र या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्स MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून टिपली जातात. आणि आजच्या रात्रीतील हा शेवटचा अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कर्जतचं ग्रामीण क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला वांगणी बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट. आणि या दोन टीम मध्ये आता तुम्हाला अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. सर्व प्रेक्षकांच्या साक्षीने आज या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ कोण असणार आहे, स्वर्गीय जगदीश स्मृती चषकाचा मानकरी कोण होईल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार आहे. चांगली स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण 4 दिवस रात्र या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. आणि आता आज 5व्या दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये आपण आहोत. चला या ठिकाणी खेळाडूंची आणि मान्यवरांची ओळख होते. पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहतो या ठिकाणी बाळाशेठ कांबरी साहेब आहेत, अंबरनाथ तालुका प्रमुख शिवसेना, माजी नगरसेवक चेतनजी धुळे साहेब, माजी बांधकाम सभापती कुळगा बदलापूर नगर परिषद मंगेशजी धुळे साहेब, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार दिलीप दादा भाईकर, आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजयजी मराडे साहेब असतील, किरणजी राऊत असतील, सूर्यकांतजी बैकर, चंद्रकांतजी म्हात्रे, पांडुरंगजी मराडे, पंढरी भुईर, सूर्यकांत बाळी असतील, संजयजी कराळे, उदयजी मराडे, सर्वच आमचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभास्ते केला जाईल. चला राहुल चव्हाण सर आणि विनंती आपण माईकशी संपर्क साधायचा. शेवटचा अंतिम क्षण या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि अंतिम सामन्याची या ठिकाणी नाणेफेकी सुद्धा होणार आहे. पाहुण्यांच्या शुभास्ते समोर ज्या ट्रॉफी जवळ दोन्ही टीमचे कॅप्टन्सला या ठिकाणी उभं करायचं आणि एक चांगला पाहुण्यांच्या समवेत फोटो सेशन होईल. सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय हे क्षणचित्र टिपली जात आहेत. आमच्या ऑफिशियलला कॅमेरामॅन यांना विनंती राहील की आपण समोरचं जे दृश्य आहे ते मात्र आपण कॅप्चर करायचं. चला या ठिकाणी अगदी आपण पाहतो आमचे सर्व हे मान्यवर दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा मान्यवरांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. शिवशक्ती कडाव ध्रुवी इंटरप्राइजेस या नावाने संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढवळेपाडा जो मात्र बंटी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी बंटी या नावाने बंटी 11 या नावाने संघ आज खेळतोय. जय हनुमान ढवळेपाडा संघ ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. हे संपूर्ण आमचे आयोजक मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून ही दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मित्र ज्ञानेश्वर माळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाणकुली गावचे शाखा प्रमुख आदरणीय बालचंद्र राऊत साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम क्षण फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये होणार आहे. अंतिम सामन्याला सुरुवात
दोन बलाढ्य टीम या चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोण कोरेल याचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार आहे. अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल परंतु त्याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार आहे. चला आपण टॉस सुद्धा करू. नाणेफेकी होतीये. धन्यवाद. आपण पाहतोय ज्यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने दिलीप दादा बैकर यांचं गुणगान गाणार हे संगीत आहे आणि या स्पर्धेचं हे शीर्षक गीत होतं. आणि धन्यवाद देऊ आपण डीजे गणेशला सुद्धा अगदी परफेक्ट टाईमवर हा या ठिकाणी गाणं या ठिकाणी वाजवलेलं आहे त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद आपण देऊ. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. नुकताच ज्यांचं आगमन झालंय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत साहेब आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. टॉस जिंकलाय शिवशक्ती कडाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते मात्र बंटी 11 हनुमान ढवळेपाडा संघाला. 4 षटकांची ही सुद्धा मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. म्हटलं जाताना छोटे मोठे युद्ध आता संपलेले आहेत. आता थोड्याच वेळात काही क्षणात
सर्व प्रेक्षकांच्या आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महायुद्धाला प्रारंभ होणार आहे. एका बाजूला टीम बंटी 11 चेअरमन ढवळेपाडा तर दुसऱ्या बाजूला ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते समोर कॅप्चर केली जाते. अगदी आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात जेव्हा केली तेव्हा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आणि श्री क्षेत्र गणपती देवस्थान माणकिवली अगदी आपण पाहतोय माणकिवली गावाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये होत असते आणि प्रत्येकाची सुरुवात सुद्धा 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पाला नमन करून आपण करत असतो की ही स्पर्धा या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पाडू दे. अगदी आपण पाहतो आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. अर्थातच गणपती बाप्पाने आपलं या ठिकाणी जे साकडं आपण गणपती बाप्पाला घातलं होतं ते मात्र ऐकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला आपण त्रिवार पाण्याचा मुजरा अर्पण करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल गेम ऑन. पहिला बॉल उडवला लॉंग ऑनला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. दॅट्स अ 4 रन. 4. या ठिकाणी 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पा आणि प्रत्येक कार्याची सुरुवात सुख करता आणि दुःख हरता आपण सातत्याने ज्यांना म्हणत असतो गणपती बाप्पाला नमन करून पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पहिला चौकार पाहायला मिळालाय. जाऊया माझ्या दिशेने. ओ समोर खेळले ऑन साईडला बॉल चालला आडव्या बाटने अगदी आपण पाहतो क्रॉस बाट स्ट्रोक होता. व्यवस्थित बाट वरती मडल होऊ शकला नाही. स्वतःवरती नाराज आहे सुनील. बाट ड्रिल करून दाखवतात. ऑन साईडला त्याला खेचायचं होतं परंतु नाही जमलं. एक सिंगल आली. 5 धावा फलकावत आहेत. चांगले मॅच होईल. अगदी आपण पाहतो शिवशक्ती कडाव संघ आपण जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय खऱ्या अर्थाने वाईल्ड कार्ड एंट्री होती आणि आज शेवटला अगदी आपण पाहतो अंतिम सामन्यापर्यंत हा संघ पोहोचलेला आहे. गतवर्षीचा चॅम्पियन संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय जनमान ढवळेपाडा हे देखील विसरून चालणार नाही आहे. यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त स्ट्रोक होता. जणू काही मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि सचिन केवणेचा हा कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 4. जेव्हा आम्ही समालोचन करत असतो तेव्हा ढवळेपाडा संघ ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यामध्ये खेळत असतो तेव्हा आम्ही आवर्जून वांगणी शहराचं नाव उल्लेख करत असतो कारण वांगणी शहरात आहे सुंदर ढवळेपाडा नावाचं गाव. ओ लाईन चांगली आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. शॉर्ट ऑफ प्लेन अप्रतिम हा चेंडू टाकण्यात आलाय. नीतू माळी हा गोलंदाज आपण पाहतो पहिले षटक हाताळत असताना सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना तर हर्षल भगत त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1. हो यावेळेस आपण पाहतोय झेल या ठिकाणी टिपली जाईल. फलंदाज होईल बाद. मिड ऑफला मात्र झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय पहिला फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. मध्ये आपण म्हणतो या मैदानाच्या आतमध्ये सचिन केवणेचा बोलबाला राहिलेला आहे आणि तोच खेळाडू आता परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. बडी मछली जाल में फंस चुकी है इस मैच में. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक पहिला चालू आहे. हार्दिक पांड्या कक्ष तुम्ही पाहतायत. सर्व प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतो या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण कॅमेरामॅन आपण पाहतो या ठिकाणी फोकस करतायत आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडे. हे आमचा खेळाडू कक्ष जिथे ढवळेपाडा संघाचे पाठीराखे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. रोहिदास लिंगे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. मनपूर्वक स्वागत आपलं.
शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज नीतू माळी आणि मैदानावरती फलंदाज आलाय इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला हर्षद. फुल टॉस बॉल होता, मागे चाललाय, कदाचित संपर्क नाही आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल, अंपायर सिग्नल. आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू होता. एक्झॅक्टली पंचांनी पाहिलंय आणि त्यावरती आणखीन एक धाव घेण्यात आलेली आहे. म्हटलं जातं ना, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळतील फ्रीच्या जयहनुमान ढवळेपाडा संघाला. अनेक मान्यवर या मॅचचा आनंद घेतात मुख्य VIP डायस कक्षामधून. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मानकिली गाव, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर आलाय. शेवटच्या बॉलसाठी मात्र अतिरिक्त धावा खर्च करतात नीतू माळी. अगदी आपण पाहतो शेवटचा बॉल टाकण्या अगोदर ऑलरेडी 3 धावा त्यांनी या शेवटच्या बॉलसाठी खर्च केलेले आहेत. जर या बॉलवरती प्रथमेश चौकार षटकार आला ना, तर मग शेवटचा बॉल किती महागात पडेल. बाची कडा मागे चाललाय, डॉट आलाय आणि आता कदाचित गोलंदाजाने सुद्धा डोक्याला हात लावलेत. सुटकेचा मोकळा निश्वास त्याने टाकला असेल की हा शेवटचा बॉल तरी डॉट आला. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना 1-12 वरती खेळती टीम. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाचे हे समर्थक तुम्ही पाहत आहेत. गावातील सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. केवणे आणि केवणे कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. 12 धावा फलकावती आहेत. जिथे कॅमेरा जाईल तिथे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करणार आहोत. दिलीप दादा बैकर आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या वतीनं सुद्धा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रीधरजी डोंगरे हे सुद्धा माझा आनंद घेतात. क्रिकेटला धर्म मानणारे चामटोली गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. रोहिदाजी कांबरी राष्ट्रीय पंच आहेत कबड्डीचे, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. सचिन टेंबे सुद्धा या माझा आनंद घेतात. सर्वांचं स्वागत. जिथे जिथे नजर जाईल ना, तिथे तिथे मात्र आपण पाहतो या विभागातील सर्व क्रिकेटचे चाहते या माझा आनंद घेत आहेत. 12 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज दर्शन. पहिला बॉल दर्शनचा स्विंग अँड मिस, ब्लाइंड स्ट्रोक. हर्षद आपण पाहतो स्ट्राईक एंडलाय, डॉट बॉल आलाय. कमबॅक करावा लागेल. गत वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. याही वर्षी सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उचलेल का, हा प्रश्न आता पडलेला आहे. पाहावं लागेल. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना मिळेल. ऑन साइडला मिस टाइमिंग, क्षेत्ररक्षक जज करतायत. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम या सन्मान वांगणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष आदरणीय मनोजी कडव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 धावा संख्येवरती लागणारा दुसरा धक्का. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा प्रगती पथावरती आहे. दर्शनने पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर मात्र अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पाडलं ते हर्षद केवणेला आणि त्याला मात्र जाळ्यामध्ये अडकवले. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. थोडीशी नाजूक स्थिती आहे. मी तर म्हणेन सचिन केवणे बाद झाल्यानंतर टीम ढवळेपाडा संघाची प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. किमान सरासरी आपण पाहिली तर 9ची 36 धावांपर्यंत पोहोचू शकतो. चेतन केवणे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे चेतन. सचिन केवणे यांचे बंधू आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग टाकमध्ये गोलंदाज दर्शन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मिस टायमिंग, हा सुद्धा फटका आहे. फलंदाजाला परतावा लागेल. ज्या पावलाने आतमध्ये गेलाय फलंदाज प्रथमेश, त्याच पावलाने मात्र माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. या सन्मान गणेश बुवा केवणे यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू.
पाचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आलाय सर्वांच्या आवडीचा खेळाडू ढवळेपाडा टीमचा K7 भूषण बाईकर. तुषार जमदरे या मॅचचा आनंद घेत आहेत. जयेश हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. सुमेध असीन सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे ऑफिशियल हँडी कॅमेरामॅन संपूर्ण या स्पर्धेचा आणि या क्रीडांगणाचा आढावा देत असताना हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला. ओम साई MTC स्पोर्ट्स रोशन फराड ऑफिशियल अपडेटर आहेत. जे हँडी कॅमेरामॅन आहेत आतिश फराड यांचे कौतुक व्हायला हरकत नाही आहे. चेंडू पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. लाईन भरपूर चांगले पाहायला मिळते. असा खेळ आपण पाहिला होता शिवशक्ती कडाव संघाचा बयूर ग्रुप या स्पर्धेमध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती नीतू माळीने. त्या ठिकाणी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली होती. जाई संघाच्या विरोधात तो सामना थांबवला होता. स्विच हिट बॉल चालला सीमारेषेच्या लगत. चेंडू अडवला आणि याच दरम्यान इथे फेकी सुद्धा सुरेख पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना एकच धाव मिळाली. ओके अगदी आपण पाहतोय सिंगल आली. सुनील केवण्याला स्ट्राईक हवी होती. एकच धाव मिळते. धाबा दाफल का होती अद्यापर्यंत 13 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघ नंदूदादा कराळे हे सुद्धा मॅच आनंद घेतात. ओ स्विच हिट वॉट स्ट्रोक जबरदस्त फटका आपण पाहतोय आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील केवणे यावेळेस आपण पाहतोय स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बॉल चाललाय सीमा पार ठोकलाय षटकार. पाहिजे शिवशक्ती कडाव संघाचे पुरस्कर्ते आदरणीय विश्वनाथजी बोराडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादांना विनंती केला पण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं संपन्न झालंय. 2 षटकामध्ये 19 धावा. अगदी आपण पाहतो पारितोषिकांची लयलूट त्यानंतर भरपूर सारे मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आपण पाहतो मंचावरती होत असताना हे सर्व लाडके प्रेक्षक यांची सुद्धा चर्चा होईल. KG कुशल गुरव अगदी हा टॅटो तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक सो कडाव संघाचे फॅन आहेत. वा क्या बात आहे. 19 धावा. काही खेळाडू काही प्रेक्षक क्रिकेटला जे धर्म मानणारे असतात अगदी क्रिकेट वेडे प्रेक्षक आम्ही पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये आता जो मात्र टॅटू मान तुम्हाला पाहायला मिळाला. स्वागत आहे मित्रा तुझं. 19 धावा दाफलकावती. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. ग्रामीण क्रिकेटचा थरार अंतिम सामन्याचा तुम्हाला पाहायला मिळतोय. पूर्वार्ध आणि या पूर्वार्धामध्ये अगदी शांत खेळ मैदानावरती चालू आहे. लीडिंग एज स्टॉपेज आणखीन एक झेल स्वीकारला जाईल. एज अँड टेकन फलंदाज होईल बाद. मिस्टर K7 बॅक टू द पॅव्हिलियन. संदेश गडगे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे चिरंजीव सुद्धा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. चिंटू डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत 19 धावसंख्येवरती आता 4 विकेट्स लवकर गमावलेत टीम जे हनुमान ढवळेपाडे संघाने. अंतिम सामना आणि अंतिम सामन्याचा थरार सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्जन षटक क्रमांक 3 मध्ये विक्रांत चांगली गोलंदाजी आहे. बॅटची कडा मागे चाललाय. यावेळेस आपण पाहतो या ठिकाणी कोणती धाव घेतली जात नाही आहे कारण सुनील केवण्याला स्ट्राईक हवी आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावरती 20 धावा आहे. म्हटलं जाताना आयुष्य छान आहे थोडं लहान आहे. रडतोस का वेड्या लढण्यास छान आहे. काट्यातही झुलती फुलांची कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो दुनिया बेमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर सुखासाठी कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही खूप उंचावरून पडावं लागतं.
मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी सुखासाठी अर्थातच या करंडकासाठी झुंजतायत. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करेल याचं उत्तर येणं बाकी आहे. दोन्ही संघ आमने सामने आहेत. एका बाजूला कर्जत तर दुसऱ्या बाजूला वांगणी बदलापूर, एका बाजूला ढवळेपाडा तर दुसऱ्या बाजूला कडाव संघ आहे. 20 धावा फलकावरती अद्यापर्यंत थोडीशी नाजूक स्थिती आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापूर्वक स्वागत. बॉल चाललाय कवाच्या दिशेने. कवा पॉइंटला पण पाहतोय डीप मध्ये बॉल सीमा पार. कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. भरपूर मोठा गॅप पाहिलाय आणि आता मात्र त्या गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. फलंदाज सुनील केवणेला मिळतील धावा 4. सन्मान विश्वनाथजी बोराडे साहेबांना विनंती राहील आपण मंचावरती यायचे. जे पॅकर्स आहेत ध्रुवी इंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघाचे. शेवटचे 2 बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज पुढे सरसावलेत. वर स्ट्रोक लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 लॉंग वे षटका. थँक्यू. सुनील केवणेच्या बाद मधून 2 षटकार ऑलरेडी आलेले आहेत. जर आणखीन एक षटकार आला तर रिजवानबाई शेख आणि हिरामन दादा केवणे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. मागच्या मॅच मध्ये सचिन केवणेला तब्बल 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आलं. एकंदरीत 14,000 रुपये 3 षटकारासाठी त्याला देण्यात आलेले आहेत. क्या बात आहे. पारितोषिकांची खैरात होईल. अंतिम सामन्यासाठी सुद्धा शेवटचं षटक बॅलन्स आहे. धावा संख्या धाव फलकावरती 36. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 ची सरासरी आता मेंटेन करते टीम बंटी 11 चे अनुमान ढवळेपाडा संघ. या मॅच मध्ये सुरुवातीला शिवशक्ती कडाव संघ ध्रुवी इंटरप्राइजेस या नावाने संघ खेळत असताना पकड मजबूत केली होती सर्व गोलंदाजाने, परंतु आता शेवटच्या क्षणाला मार पडतोय. धावांचा वेग वाढलाय. जसा मात्र इथे प्रेक्षकांची रीग लागली आहे तशा धावा धावा आणि धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज दर्शन. नंतर आपण पाहतो आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. दर्शन 2 असं म्हणावं लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेण्यात आली. सोहम होते. या दरम्यान आपण पाहिलं तर विश्वनाथजी बोराडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं त्यांचाही सन्मान आपण या षटकानंतर करू. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप दादा बैकर यांच्या शुभास्ते आपण करणार आहोत. डॉट बॉल आलाय. संपर्क नाहीये चेंडू बॉलचा. अगदी आपण पाहतो आणि आता या ठिकाणी जो मात्र चेंडू इथे घरंगळत राहिलाय पडल्यानंतर हा डॉट बॉल आलेला आहे. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्या धाव फलकावरती 37. कदाचित रायमिंग होऊ शकतं. K7 बाद झालाय ना. धावा 37 आहेत. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स. यावेळेस साफर खेळलेत. वड स्ट्रोक वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमा पार. आपिश अँड पनिश 4.
4 धावेने संघाची धावत संख्या फलकावरती पुढे सरकते 41 वरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. सामना जबरदस्त प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. धर्मवीर क्रीडांगण कासगावचं हे मैदान अक्षरशः दुमदुमलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित जाण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग आहे आणि ते फटका फसलाय. जणू काही नजर अशी मात्र वाटत होती की या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु त्या ठिकाणी फटका फसलाय. सुनील केवण्याला परतावा लागेल. फलंदाज बाद. कमी पडले असंच म्हणावं लागेल, कारण सुनील केवडेने खेचला फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. अगदी स्टिकर एंडला लागून हा बॉल मैदानाच्या आतमध्ये मिसटायमिंग झाली नाही. फलंदाज झाला बाद. 5व्या क्रमांकाचा धक्का लागलाय 41-40 वरती. आणि आता या षटकामध्ये आपण पाहतोय कमबॅक केले दर्शन 2. अर्थातच आपण पाहतोय दर्शन हा गोलंदाज आहे. दर्शन धनावडे या अगोदरचा गोलंदाज दर्शन कडवला आपण पाहिला. 2 दर्शन नावाचे गोलंदाज आहेत आणि आता खऱ्या अर्थाने या दर्शनने दर्शन दिलेलं आहे. रवींद्र मस्कर 35 क्रमांक आवडता फेवरेट आहे त्यांचा. त्यांचे स्वागत. वैभव चतुरे, साईनाथ राऊत. हो यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आले आले आपल्या नावाचा परिचय देत असताना जीवन केवण्याच्या बॅट मधून चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकला षटका. षटकाराला तर करण धुळे बदलापूरचा वंडरबॉय यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जीवन केवणेला धावत संख्या फलकावरती 47 आहे. जसा मैदानावरती जीवन आला तसं मात्र त्याने आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केलेला आहे. भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत जीवनचे. या ठिकाणी आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. अंपायर सिग्नल वाईट बॉल. धाव मिळेल अतिरिक्त. फलंदाजाला परतावा लागेल, परंतु एक बॉल आणखीन टाकावा लागणार आहे या इनिंगचा. गोलंदाज दर्शन धनावडेला. धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतो काही प्रेक्षक ISPL ची सुद्धा मजा घेत आहेत आणि आता ग्रामीण क्रिकेट मैदानावरती या ठिकाणी आम्हाला आनंद घेत असताना अंतिम सामन्याची सुद्धा मजा घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हे प्रेक्षक सर्वांचं स्वागत, वेलकम. अगदी आपण पाहतोय बरोबर आपण मध्यरात्रीपर्यंत चाललेलो आहेत. 11:15 होत आहेत तरी सुद्धा भरपूर प्रेक्षक या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. हो शेवटचा बॉल हा सुद्धा चाललाय आउटसाइड लेग स्टंप. अंपायर सिग्नल महेंद्र भवर सर आम्हाला सांगतायत की वाईड बॉल. आणखीन एक खराब चेंडू. 49 धावा. एक धाव या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हटलं जातं ना राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. त्या धावा अक्षरशः बहाल केला जात आहेत. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज सज्ज दर्शन धनावडे. हो समोर खेळेल बॅटची आतली कडा लागली आहे. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल झालाय. पाहावं लागेल. जीवन या ठिकाणी होईल बाद. दुसऱ्या धावेसाठी एक धाव होते कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या दवळेपाडा संघासाठी. तब्बल 4 षटकामध्ये 50 धावा या धाव फलकावरती आहेत आणि आता 51 धावांची गरज अंतिम सामन्यामध्ये असणार आहे. ध्रुवी इंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव संघाला जर या सामन्याचा या स्पर्धेचा चॅम्पियन बनायचं असेल तर येणारे 24 बॉल 51 धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील. चांगले क्रिकेट ही समरी तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग समरी. सुनील केवणेच्या बॅट मधून 31 धावा आल्या. 10 चेंडू त्याने फेस केले. सचिन थोडासा स्वस्तामध्ये बाद झाला. हर्षद प्रथमेश मात्र शून्याचा चष्मा घालून माघारी परतले. भूषणने 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. सोहमने 2 धावा. जीवनने 7 धावा जोडल्या आणि नाबाद राहिले ते गणेश. नॉट आउट. धावा संख्या फलकावरती 50 आणि ही बॉलिंग समरी. गोलंदाज नीतू माळीने पहिले षटक हाताळलं. 12 धावा खर्च केल्या. दर्शन कडवणे दुसरं षटक हाताळलं. 7 धावा खर्च केल्या. महागडा गोलंदाज राहिला तो विक्रांत ज्याने 17 धावा खर्च केल्या आणि दर्शन धनावडेचं स्लॉगरचं षटक आपण पाहतोय ते राहिलं 14 धावांचं. 50 धावा धाव फलकावरती
एकंदरीत 51 धावांची गरज. मॅच नंबर 41 तुम्ही पाहतात. 41वा सामना अर्थातच या स्पर्धेचा अंतिम सामना आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय जगदीश दादा स्मृती चषक. खेळाचा पूर्वार्ध संपन्न झालेले, परंतु उत्तरार्धामध्ये तुम्हाला आणखीन काही मजा ही वेगळीच असणार आहे. 51 धावेची गरज आहे. या दरम्यान सन्माननीय रमाकांत भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि द्वितीय सत्रामध्ये पुनश्च एकदा जॉईन होतात बदलापूरचे मिस्टर बाबू म्हात्रे, पनवेलचे बाबू शाह आणि कल्याण डोंबिवलीचे बाबू पाटील. ही 3 नावं त्यांना देण्यात आलेली आहेत. या बाबू म्हात्रे, आपलं स्वागत आहे. के 51 की जरूरत है. बड़ा टारगेट्स तो नहीं है, लेकिन उतना छोटा भी नहीं माना जाएगा. यहाँ पर पंकज भोले देखिए जिनके हाथों पर गेंद आप देख सकते हो. देखते हैं यहाँ से ये गेंद बैटर के लिए कितना बेहतर रहती है और गेंदबाज के लिए यहाँ पर. और सबसे पहले देखिए बात करेंगे श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली, और जहाँ पर जगदीश स्मृति ट्रॉफी देखिए बात करेंगे. डे नाइट है और टूर्नामेंट की देखिए बात करेंगे जहाँ पर 26 जनवरी से लेकर गणतंत्र दिवस से लेकर देखिए आज बात करेंगे 23 जनवरी. और टूर्नामेंट की देखिए आखिरी नाइट है और आखिरी मैच है. कहते ना फूल तो टूटकर बिखर जाएगा, खुशबू हवा में ले जाएगा. और 364 दिन यानी 65 दिन के बाद फिर से हम इस टूर्नामेंट को वापस लौटेंगे. लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे जिन्होंने देखिए ये चेहरा हमेशा समाज में लेकर टेनिस क्रिकेट में प्रभावित किया है. निश्चित रूप से सबके लाडले सबके प्यारे देखिए दिलीप गणपत भाईकर साहब. इतिहास गवाह देखिए, हमें कुछ ज़्यादा बताने की ज़रूरत ही नहीं है. जिन्होंने अपने जिंदगी में संघर्ष करके देखिए आज समाज तक टेनिस क्रिकेट में. हॅलो, आज सामना या ठिकाणी चालू होईल, परंतु एक महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही असं करतो की या स्पर्धेमध्ये जर जय हनुमान ढवळेपाडा अर्थातच बंटी 11 या नावाने जो संघ खेळतोय, ढवळेपाडा संघाने जर या स्पर्धेची फायनल या ठिकाणी जिंकली, जर हा सामना जिंकला तर सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीनं गोवा ट्रिप त्यांना मोफत देण्यात येईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या किरण शेठ राऊतसाठी, कारण दर्जेदार आयोजक सुद्धा आहेत आणि अगदी आपण पाहतो एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. जाऊया मॅचच्या दिशेने. नाउ बैक टू क्रिकेट और टू कॉम्बॉक्स. नहीं सही पता है यहाँ पर मैडी सर चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर इनाम देखिए काफ़ी दोनों टीम के लिए लगा है. आखिरी मैच देखिए यहाँ से बात करेंगे और आखिरी इनिंग्स देखिए यहाँ से 51 के टारगेट है दोनों टीम के लिए. देखिए कैश प्राइज कड़ाउट टीम का देखिए हर छक्के के लिए 1000 देखिए बात करेंगे. खास करके विश्व दादा देखिए बुराड़े जिनकी तरफ से और ध्रुवी विश्वनाथ बुराड़े सब देखिए बात करेंगे. और वहीं देखिए विकेट की बात करेंगे यहाँ से 2 विकेट के लिए सचिन के होने के लिए यहाँ पर 2000 अरुण दादा कुंडलकर और उनके साथ अनिकेत दादा देखिए दोनों ही अतिथि की तरफ से यहाँ से. कैश प्राइज बहुत बढ़िया है, लेकिन अब थोड़ा मुकाबला के जिक्र कर लेंगे भाई. यहाँ से कहते ना जिंदगी का खेल जिंदगी का हो या क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला हो टक्कर का. यहाँ से देखिए बल्ले का यहाँ से हल्की सी हिस्सा लिया, लेकिन सीधा थर्ड मैन को चिरता हुआ 4 रन. है कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं. और हमेशा इनकी तरफ से काम रहती है. ये वन ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा भाई. हाँ यहाँ से देखिए लंबाई लेता हुआ 13 का फूल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला.
बढ़िया देखिए 13 का फूल 17 का माला, दोनों टीम देखिए बता रहे हैं झुकने के लिए तैयार नहीं है। और एक बड़ा हिट, ऊंचाई तो ली है लेकिन गैप है। ओ देखते हैं क्या 1 बाउंड चौका है या यहां से छक्का है। ओ छक्का आता हुआ यहां से, क्या बात है। कुशल करो देखिए यहां से, कहते ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर शुरुआत चौके छक्के से हो तो उसे वीरेंद्र सहवाग कहते हैं भाई। 17 रन तक पहुंच गए 4 गेंद के ऊपर। टॉप ऑर्डर का देखिए क्लासिक बल्लेबाजी है यहां से, और कहीं ना कहीं यहां से बता रहा है भाई यहां से कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। चैंपियन बनने का एक सपना, क्राउड देखिए यहां से खचाखच मैच का आनंद लेते। एक सनसनी मुकाबला, फाइनल मुकाबला। ये टीम की बात करेंगे, सपना टूटा था कहीं ना कहीं यहाँ पर जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में देखिए दूसरा नंबर का खिताब लिए थे, लेकिन आज मौका है भाई चैंपियन बनने का। क्या चैंपियन बन पाएंगे यहाँ से? पूरी मेयर ग्रुप देखिए इस मैच का आनंद ले रहे हैं यहाँ पर। हमारे मेयर दादा पीछे कर लीजिए, प्रतीक दादा, निकित दादा, निर्जन दादा एंजॉय ले रहे इस बार मैच में देखिए फाइनल मुकाबला की। और उनकी टूर्नामेंट में देखिए बात करेंगे, इस साल वो टूर्नामेंट मिस करेंगे, लेकिन ये टीम देखिए बात करेंगे वो मौका नहीं खोना चाहेंगे। लेकिन अभी भी देखिए क्रिकेट बचाए भाई यहाँ से, मैच अभी भी कोई जीता नहीं है, अभी भी कोई हारा नहीं है। ओ या चलिए अच्छा गेंद लेन गेंद था यहाँ से। चलिए मैडी सर जो भी कैश प्राइज आ रहा है थोड़ा सा उसका अनाउंसमेंट करते जाइए। सेकेंड इनिंग का मुकाबला चल रहा है। राहुल चौहान सर देखिए, क्योंकि मैं मैच में ही बिल्कुल जाऊंगा, मैच इतना बढ़िया है। नीलेश दादा बात करेंगे, बैक टू बैक मैच पे पहुंचे तो खूब मजा आएगा। अभी भी देखिए बात करेंगे 19 गेंद 34 की जरूरत है। एक देखिए सफल टूर्नामेंट, दर्शकों की भीड़ है। और सीधा खेला यहां से, हवा में खेने लेकिन फंस गए भाई यहां से। कहते हैं ना रात जब 12 की करीब आती है भाई, शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। कौशल का फिर से एक बार छक्का लगाने का मन था, लेकिन इस बार शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। हॅलो मॅचिक ध्रुवी 11 शिवशक्ती कडाव संघ खेळतोय आणि त्यासाठी आपण पाहतोय कुशल गुरुसाठी कॅश प्राइज होतो प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज विश्वनाथजी बोराडे यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाले, ते तुमच्या तोलतमनकडे आपण घेऊन जायचं। धन्यवाद। चलिए 18 गेंद 34 का जरूरत है यहाँ से चैंपियन बनने के लिए। देखिए दोनों टीम संघर्ष कर रहे हैं भाई यहाँ से। कहते ना झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है। 17 रनों के बाद देखिए विकेट गिरता हुआ। डीजे आपने सही सॉन्ग लगाया यहाँ पर, मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। कुशल गुरु ने ये पर जवाब दिया था, लेकिन उसके बाद देखिए ढोले पड़ा टीम ने भी जवाब दिया भाई, हमारे अंगने में आंगन भी हमारी है भाई, यहाँ से दामन हम पकड़ कर रखेंगे। अभी तक देखिए इस पूरी मैच में दोनों टीम का दबदबा यहाँ से। देखिए जगदीश स्मृति ट्रॉफी देखिए बात करेंगे दिलीप भाईकर साहब, जिनके सपना हमेशा थी यहाँ पर कि एक बार कहीं ना कहीं डे को नाइट में लिया जाए, लेकिन अब देखिए ये क्राउड बयां कर रही है चैंपियन बनने का यहाँ से सपना दोनों टीम का, किसका पूरा होगा और किसका खात्मा होगा। कहते ना लोग हाय भी बोलेंगे, हेलो भी करेंगे। एक बार चैंपियन बन जाओ भाई, तुम्हें इग्नोर करने वाले भी फॉलो करेंगे। और कौन बनेगा चैंपियन यहाँ से? 18 गेंद 34 की जरूरत है, बड़ा महामुकाबला। ओ कल्पेश देखिए एक ताकतवर खिलाड़ी है भाई यहाँ से। मिलिट्री पावर प्ले में थोड़ी सी हल्की आवाज कम कीजिए, सिटी मार रहे हैं हल्की सी थोड़ा सा। 18 गेंद देखिए जहां पर 34 का जरूरत था, 1 रन आता हुआ यहाँ से। और अभी समीकरण देखिए यहाँ से बदल जाएगा, 17 गेंद और 33 की जरूरत है। राहुल सर कहते हैं ना किताबों में धुल लगने से कहानियां बदलती नहीं है, बस कुछ तस्वीरें बदलती रहती हैं। क्या कुशल गुरु का आउट होने के बाद है ये क्या कहानी बदलेगी, या जो तस्वीर बदली है वही तस्वीर बदल कर रहेगी। दर्शक देखिए एकदम शांत है, एकदम ठंडी में देखिए इस मुकाबला को देख रहे हैं। कहते हैं ना ठंड में हाथ बंद हो जाती है और दबाव में दिमाग गुम हो जाती है। तो देखते हैं पर दबाव तो दोनों टीम के ऊपर से बढ़िया फाइटिंग। टोटल 51 का टारगेट है। अभी भी देखिए रिक्वायर्ड रनर देखिए बता रहे हैं भाई 11 के ऊपर से। और बैटिंग देखिए इस वक्त विशाल स्ट्राइक पर गेंदबाज प्रथमेश। और ऊंचाई भरी यहां से, क्या लंबाई लेकर जाएगी भाई यहां से? हाँ लंबाई भी लेता हुआ यहां से। मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगाए मोटा डीजे ठोक छोटा। बोरदोल गावातील उद्योजक आणि समाजसेवक बिंदास शेठ पाटील यांच्याकडून ढवलेपाडा टीमला शुभेच्छा आल्या, त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू। आणि ढवळेपाडा संघ जर इथे विजय होतो तर त्यांना गोवा ट्रिप देण्यात येईल। किरणजी राऊत साहेब यांच्याकडून गोवा ट्रिप देण्यात येईल, याची देखील नोंद घ्यायची आहे।
16 गेंद। मैच देखिए कितना करीब आता हुआ भाई, 1-2 छक्के लगने के साथ वाइड का इजाफा। खड़ाओं के समर्थक भी देखिए यहाँ से आए हुए हैं, लेकिन एक आग चौके छक्के से मैच करीब आता हुआ। लेकिन अभी भी देखिए मुकाबला कोई जीते नहीं है भाई, कोई हारे नहीं है, लेकिन कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जीता बाजी है। अब तक कहूँगा थोड़ा सा दबाव बनाए यहाँ से, ये देखे क्राउड से प्यार मोहब्बत देखिए यहाँ से, क्या बात है। ये क्रिकेट के चाहने वाले यहाँ से ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे और रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे। ये चलिए भाई, अब विकेट मिलता हुआ यहाँ से, यही तो बात चढ़ी थी भाई यहाँ से, कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जीता बाजी है। दूसरा विकेट विशाल बैक टू पेवलियन। विकेट मिलने के साथ साथ यहाँ पर डीजे जब ने बात बताई थी यहाँ पर, ये जंग तो चलता रहेगा, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मैं तुझको भगा ले जाऊंगा। और अभी देखिए 15 गेंद 26 की जरूरत है, 15 चेंडू 26 धावाची गरज आहे। मॅच एकदम से वगैरह रोमांचक स्थितीवर आहे, कभी बैटर तो कभी गोलंदाज है। तो अभी भी बात करेंगे तो यहाँ से देखिए क्राउड देखिए, यहाँ से ये दृश्य देखिए, ये नज़ारा देखिए, ये बयां कर रहा है इस टूर्नामेंट के लिए कितनी बेताब थे भाई। यहाँ से फाइनल नाइट है, देखिए आखिरी नाइट है, और कौन बनेगा विश्वात्मा, किसका होगा खात्मा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। यहाँ से गेंदबाज तैयार, छोटी रनअप के साथ फिर से एक बार, और इस बार देखिए लेन खराब हो, गलती हो गई भाई, बहुत बड़ी गलती। यहाँ से लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये चौका जो पाई बाय टाइटाई की, कहीं मैच से कर देना टाइटाई पाई बाय, क्योंकि गेंद रहेगा देखिए यहाँ से 15 और जीत के लिए 21 की जरूरत है। छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा भाई। यहाँ से कहते ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। और एक आग चौके छक्के से मैच करीब आता हुआ, लेकिन अभी भी डोले पड़ा टीम देखिए संघर्ष जारी रखे हैं। कहती ना, दोनों टीम का संघर्ष जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। ये कुछ कहा नहीं जा सकता है, मंजिल भलाई दूर है, लेकिन कड़ाऊ टीम बता रही कि पहुंचना जरूर है। दोनों टीम का यही सोच है। यहाँ से दर्शक देखिए खचाखच। इसके बाद देखिए यहाँ से आज तो फाइनल नाइट, और उसके बाद देखिए कास्काओ की एक नाइट है, वापस इस मैदान पर आ रही है। 6 से लेकर 10 फरवरी तक यहाँ से फिर से मजा आएगा। यहाँ पर से 15 गेंद 21 की जरूरत है। गेंदबाज लंबी रनअप के साथ है, और स्लोअर गेंद देखिए लेन को आगे रखा था यहाँ से, लेकिन थोड़ा दूर रखते हुए यहाँ से 14 गेंद देखिए अभी भी 21 की जरूरत है। राहुल सर कहते हैं ना, जो मंजिल को पाने का चाहत रखते हैं वो समंदर के पत्थर से भी अपना रास्ता बना लेते हैं। क्या रास्ता बनाएंगे यहाँ से गेंदबाज, या रास्ता बनाएंगे बैटर है? ये देखिए हमारे दर्शक है, ये देखिए हमारे फैंस है, क्रिकेट को हमेशा देखिए जीवित रखे हैं, अलग अलग अंदाज में देखिए सेलिब्रेशन कर रहे हैं। लेकिन 14 गेंद 21 की जरूरत है, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता। यहाँ से क्या नींद भी चुराएगा, चैन भी उड़ाएगा? और फुल लेन है यहाँ से, फील्डर से जब तक गेंद को रोक लेते तब तक एक रन आता हुआ। सिंगल डबल से देखिए ज्यादा मुश्किल नहीं बनेगा, लेकिन जब जब बड़ा हिट आएगा मैच बदलेगा। यहाँ से 13 गेंद 20 की जरूरत है। कभी देखिए गेंदबाज तो कभी बल्लेबाज। यहाँ पर लाइन लेन देखिए कितनी कमाल से यहाँ पर दर्शक देखिए एकदम से खड़े हो चुके हैं। मैच को देखिए एक ठंड में देखिए यहाँ पर गुलाबी ठंड में यहाँ से गर्मा गर्माहट पैदा करता हुआ यह मुकाबला। यहाँ से कल्पिस की बात करेंगे, एक ताकतवर खिलाड़ी है, लेकिन अभी तक शांत है। और फुल लेन था यहाँ से, गैप है भाई। यहाँ से 1 पाउंड चौका जाता हुआ यहाँ से, और खराब लेन था देखिए यहाँ से। अब बैल मुझे मार 4 रन। जी थोड़ा सा रुकिए, अंपायर चेक करना चाहते हैं। चौका है कि यहाँ पर 6 या निश्चित रूप से थोड़ा चेक करना चाहते हैं। यहाँ से डाउटफुल क्लियर करना चाहते हैं, अच्छी सोच है यहाँ पर। और चौका है यहाँ से 12 गेंद के 16 की जरूरत है। यहाँ से
12-16 देखिए समीकरण से। और क्या होगा मैच का यहाँ पर हालत देखिए, यहाँ से पूरी मैनेजमेंट का देखिए तहे दिल से तारीफ करना चाहेंगे, चाहे श्री गणेश क्रिकेट क्लब मान को ले लीजिए, उसके साथ साथ देखिए हमारे और नजर टीम है। जैसा समय वक्त मिलेगा उनकी तरफ जाएंगे यहाँ पर। और क्राउड देखिए जिस तरह से आए हैं, सभी क्राउड का स्वागत। 12 गेंद 16 की जरूरत है, 8 का औसत से रन बनाना यहाँ पर। बैटिंग की बात करेंगे तो यहाँ से कल्पेश चौका लगाए और स्ट्राइक पर इस वक्त अभी आए हैं। लेकिन देखते हैं यहाँ से अभी कौन सा लिखना चाहेंगे यहाँ पर कवि। क्या जो चैंपियन बनने का सपना, या जो ऑस्ट्रेलियन टीम हम कहते हैं डेवलप पड़ा टीम है, कभी भी गेम में वापस आने की ताकत रखते हैं। यहाँ से तीसरा ओवर गेंदबाज गणेश है तैयार, और फुल टच बनाकर खेला गया यहाँ पर, कवर के ऊपर से खेला गया यहाँ पर। और डीप कवर को देखिए थोड़ा सा वाइड से रखा गया था यहाँ से, खास करके लॉन्ग ऑफ को रोकने के लिए। यहाँ से एक रनों से देखिए यहाँ से तालियां बज रही है। क्या जीत के तरफ टीम पहुंच रही है, या अभी भी मैच में कुछ दिलचस्प बना हुआ है? दोस्तों ये क्रिकेट कुछ भी कहा नहीं जा सकता है। कहते ना खुद को मेहनत में ट्राई करो, कोशिश एक बार नहीं बार बार करो भाई। यहाँ पर कामयाबी भी खुद कदम चूमेगी, लेकिन थोड़ा कॉन्फिडेंट लेवल हाई करो। यहाँ से 11 गेंद 15 की जरूरत है। यहाँ से ये ओवर मैच का पर्दाफाश ओवर रहेगा। अगर इस ओवर में आया 8 या 10 रन तक आ गया, फिर थोड़ा सा आसान बन जाएगा। अगर ये ओवर में 5 या 6 रन आता है तो मैच कहीं ना कहीं क्लोज रहेगा। यहाँ से 11 गेंद 15 की जरूरत है। जिस कल्पेश ने पिछले ओवर की आखिरी गेंद पर चौका लगाने के साथ मैच को करीब लाया था, अब उस कल्पेश के लिए देखिए, कहती ना हल्दी लगाने के उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि फूल खिलकर भी उदास है और समंदर को प्यास है। देखते यहाँ पर कल्पेश खास है या गेंदबाज गणेश खास है। दोनों के बीच में देखे कड़ा जंग, कड़ा मुकाबला। यहाँ से चाहे गियर बाइक की हो या गियर क्रिकेट की हो, सही समय पे जो बदलता है वही मैच को लेकर जाता है। 10 गेंद 15 की जरूरत है यहाँ से। और फुल लेंथ देखिए यहाँ से, मौका बिल्कुल ही मौका नहीं थे। यहाँ से 1 रन आ रहा है, एक रनों से देखिए स्कोर आगे बढ़ रहा है। अभी भी देखिए दर्शकों के बीच में चर्चा हो रहा होगा, क्या मैच यहाँ पर पलटेगा, क्या दौलतपुरा टीम मुकाबला जीतेगा या कड़ाव टीम जीतेगा? यह आने वाला वक्त बताएगा, क्योंकि दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा भाई जगदीश स्मृति ट्रॉफी में कौन किससे भारी है। चैंपियन बनने का सपना या किसका पूरा होगा और किसका होगा खात्मा, कौन बनेगा विश्वात्मा? आने वाला 9 गेंद करेगा मैच का पर्दाफाश। वाटा मैच देखिए क्या रंग लाता हुआ। इस बार देखिए स्लोअर गेंद यहाँ से बहुत बढ़िया वेरिएशन दिखाते हुए यहाँ से 1 रनों से स्कोर तो आगे बढ़ रहा है भाई। लेकिन कहते ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से डाले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। और सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, मंजिल नहीं मिलेगा आपको। 8 गेंद 13 की जरूरत है। क्या 13 का फुल 17 का माला झुकेगा नहीं साला? दोनों टीम का देखिए कोशिश जारी है। मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, हर गेंद के ऊपर समस्या रहेगा। कभी बैटर, कभी गेंदबाज, कभी फील्डर, और क्राउड देखिए दर्शक एकदम शान है भाई, शान है जिसे कहते हैं ना, शोर शराबा बिल्कुल ही नहीं है। मैच एकदम बैलेंस है, फूल खिलकर भी उदास है, समंदर को आज प्यास है। और सीधा खेले यहाँ से, 2 फील्डर के बीच हरकत किया, गेंद कांटा बदल कर गया। अब कड़ाऊ टीम की तरफ से देखिए तालियां बज रही है भाई। ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, और रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे। ये देखिए ट्रॉफी। लेकिन कहते हैं ना घर पे आई खुशियां कभी कभी दरवाजे से लौट जाना। क्या दौलतपुरा टीम है फिर से वापस लौटेंगे? 7 गेंद 9 डीजे। पूरा टाइमिंग आपको दे नहीं पाए, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से। 7 गेंद 9 की जरूरत है। यहाँ पर गेंदबाज तैयार रहा चौके खाने के बाद। फिर से जवाब देते हुए यहाँ से करायचा लढाईचा आम्ही पण हे मॅच जिंकायचा। 7 चेंडू 9 धावाची गरज आहे। हाय व्होल्टेज ड्रामा डीजे 6 गेंद 9। नौ की जरूरत है। डीजे बता रहे हैं जीने का है 4 दिन, बाकी है बेकार दिन। अगर आज कहा जाए तो किसी सिंगर को ये गाना दोबारा गाइए, वो कहेंगे पीने का है 4 दिन,
बाकी है बेकार दिन लेकिन देखिए भाई पीले पीले, क्योंकि शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा, और मैदान पर जब मुकाबला ऐसा होगा दर्शकों को खूब आएगा मजा। 6 गेंद 9 की जरूरत है। ये जीत है, देखिए बात करेंगे दिलीप भाईकर साहब की, ये जीत है देखिए बात करेंगे सूर्यकांत गणपत भाईकर साहब की, ये जीत है देखिए बात करेंगे हर्ष दिलीप भाईकर साहब के, ये जीत है अमोल दिलीप भाईकर साहब के, और ये जीत है जगन्नाथ स्मृति के, ये जीत है गणेश श्री गणेश क्रिकेट संघ देखिए बात करेंगे मानकुली टीम की। पूरी टीम में देखिए मेहनत है। नीलेश दादा लीजिए, पंकज लीजिए, ललित लीजिए और राहुल चौहान सर लीजिए भी निश्चित रूप से। कहते ना जहां टीम की रहती है समस्या गंभीर वहां रहते हैं राहुल चौहान सर खंबीर। बदलापुर में जब जब टीम की मुश्किलें रहती है किसी टूर्नामेंट में, और बदलापुर की आवाज माडी ढुले सर दोनों यवान जोड़ी और एमटीसी लाइव सैल्यूट है भाई आपके कार्य को। आपने जिस तरह से यहाँ पर लाइव का टेलीकास्ट दिखाई है काबिल तारीफ। डीजे आपका भी। ओ ये चलिए भाई, एक एक रनों से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी भाई। यहाँ से कहते ही ना बादल के गरजने से फसल नहीं उगती है भाई, बादल के बरसने से टकर 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 टकर। मैच का टोका हो चुका है। अब दर्शकों की धड़कने देखिए बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक। ओ नजदीकी मामला हो सकता था अगर गेंद को ना लपकते। देखिए सर में हाथ दे दिए थे, अम्मा थे मेरा मुंडा बिगड़ा गया। सचिन के उन्हें देखिए बात करेंगे, क्या बात है। यहाँ से जानते थे यहाँ से कि डायरेक्ट हिट अगर होता विकेट जा सकता था। 5 गेंद 8 की जरूरत है, लेकिन चर्चा हो रही है कमेंट्री बॉक्स में क्या मैच सुपर ओवर में पहुंचना चाहिए, लेकिन कड़ाऊ टीम नहीं चाहेगा भाई सुपर ओवर का मंजर। वो अभी भी भूले नहीं है, दूसरा नंबर का प्राइज मिला था, लेकिन वो तो चाहेंगे भाई यहाँ से कि चैंपियन बनने का मौका है तो चैंपियन बना जाए। लेकिन घर की टीम है, दौलतपुरा टीम है, जिस ऑस्ट्रेलिया टीम है मानी जाती है इस इलाके की, क्या इतनी आसानी से जाने देंगे यहाँ से। अब एक स्वीटर 1 क्वार्टर से ज्यादा गर्मी दे रहा है ये मुकाबला। 5 गेंद 8 की जरूरत है, हर गेंद पर बज रही है तालियां, हर गेंद पर माहौल है शांत है। ओ हो ये चलिए व्हाइट का इजाफा 15,000 हीरामन सेठ के उन्हें देखिए इनकी तरफ से 15,000। अगर यहां से डेवलपरा टीम मैच जीती है तो भाई पैसे की बारिश होगी निश्चित रूप से यहां से। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 5 गेंद 7 की जरूरत है। असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो ओ जड़ में रखते हुए वहां से एक एक रनों के लिए देखिए कितना मुश्किल हो रहा है। ओ दूसरे के लिए यहां से चिंगो चिंगो, ये क्या हो गया भाई। यहां से लेने का देना पड़ रहा है यहां से। ये देखिए दर्शक झूम रहे हैं यहां से, झूम बराबर झूम शराबी, क्योंकि मैच की हालत ऐसा बनी है। देखिए 4 गेंद, अब जीत की बात कर लेंगे तो यहां से 5 की जरूरत है। यहां से क्या हाई वोल्टेज ड्रामा, क्या मैच बनेगा टाई, क्या बनेगा सुपर ओवर तक है, क्या मैडिसर बता रहे मैच सुपर ओवर तक जाएगा। मुझे लगता है रिजल्ट आएगा, चाहे ढोले पड़ा भी जीत सकता है, और कड़ाव देखिए पूरा जीत के करीब बैठा है। मुकाबला देखिए हाई वोल्टेज बनेगा, लेकिन मैडिसर रात 12 बजे के बाद फूल को भी पता नहीं होता है भाई, सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है। लेकिन शहर का दवा और बदलापुर का हवा कभी भी बदल सकता है। यहां से मैच 4 गेंद 5 की जरूरत है। ओ ड्राइव देखिए दिमाग से बल्लेबाजी करने कल्पेश यहां से पहला रन दूसरे के लिए, क्या बल्ला है हवा में। कहते हैं ना क्या ज्यादा चालाकी यहां से आपके लिए मुश्किल बना लेगी भाई, क्योंकि ठंड आने से पहले आपने स्वेटर खरीद लिया, ये क्या आपके लिए कठिन हो जाएगा भाई। ठंड उतनी भी नहीं आई थी, आपने क्यों स्वेटर खरीद लिया भाई। देखते हैं यहां से क्लोज है डिसीजन रहेगा। यहां से एमटीसी लाइव के काम देखिए भाई, काम देखिए यहां से बल्ला देखिए यहां से, क्या अगर यहां से ये रनआउट होते हैं तो क्या 2019 10 जुलाई का मंजर याद आ जाएगा। महेंद्र सिंह धोनी का रनआउट है। यहां देखते हैं यहां से सेफ रहेंगे बैटर्स। बहुत देखिए यहां से डिफिकल्ट है, क्लोजिंग डिसीजन है, हाई वोल्टेज है। जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में 13 मिनट लगा था एक रनआउट के लिए, मैच सुपर ओवर में गया था।
पेट भादौड़ के बैच में वो मुकाबला था, पिछले साल का वो मंजर कौन भूल सकता था। विक्रम सेलर थर्ड अंपायर में थे, यहाँ से सबसे बड़ा वो डीआरएस था, 13 मिनट का डीआरएस। और देखते हैं यहाँ से कितना समय लगता है ये डीआरएस भाई। ओ गॉन आउट बैटर यहाँ से, क्या बात है, कहानी में ट्विस्ट है। अब देखिए दर्शकों में शोर शराबा, कसाला 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 घाई तू केलस रे। चलिए ठोके डीजे, अभी 4 गेंद 3 मेरे राजा, लेकिन ये रन आउट देखिए यहाँ से राजा क्या क्या बचाया बाजा। 3 गेंद 4 की जरूरत है, क्या ये रन आउट मैंने जिक्र किया भाई यहाँ से जगन्नाथ स्वदी ट्रॉफी में जो रन आउट के साथ साथ भादौड़ पेट के बीच में हुआ था एक कड़ा मुकाबला, यहाँ पेट भी एक मुकाबला जीता था। राहुल चौहान सर देखिए वो मैच सुपर ओवर में गया था, भादौड़ टीम में मैच जीता था और वहाँ खिताब भी लेकर गया था। क्या ये रन आउट बहुत बड़ा टर्निंग पॉइंट हो सकता है, या मैच में कोई ट्विस्ट कहानी में यहाँ से, या एक बड़ा हिट है मैच को करेगा कैप्टन कुल से। अभी देवगरे देखिए यहाँ से मैदान पर हैं, क्या फिनिश करेंगे मैच को। ओ अभी देवगरे के लिए देखते हैं यहाँ से अभी और कितनी कवि दूसरे के लिए। ओ यहाँ भी मौका था यहाँ से, और एक रन आउट का मौका था भाई यहाँ से। डगआउट देखिए एकदम से खड़े हो चुके हैं भाई यहाँ से। 2 बॉल 2 की जरूरत है यहाँ से, क्या मैच बनते जा रहा है भाई यहाँ से। और फाइनल मैच का मंजर देखिए यहाँ से, कहते हैं ना कयामत से पहले कयामत का दृश्य। ये हाथ से गेंद छूटा या चैंपियंस होने का ट्रॉफी छूटा भाई, और अगर यहाँ रन आउट होता तो फिर चैंपियन बनने का टिकट मिलता। 2 गेंद 2 की जरूरत है यहाँ से। कैप्टन कुल अभी देवगरे हैं स्ट्राइक पर, पिछले साल करजत प्रीमियर लीग में भी बने थे चैंपियन, और इस साल क्या ग्रामीण में अपनी टीम को बनाएंगे अभी देवगरे चैंपियन। कहते हैं ना अनहोनी को होनी करता है महेंद्र सिंह धोनी, अगर धोनी अगर अनहोनी ना करते तो खड़गपुर स्टेशन पर टिकट चेक करते। तो देखते हैं अभी देवगरे क्या यहाँ पर अपनी टीम के नया पार करेंगे, या यहाँ से डौले पड़ा टीम बता रही है भाई करायचा लढाईचा आम्ही पण मॅच जिंकायचा। 2 गेंद 2, ओ हवा में है, कैच कैच को कहानी में ट्विस्ट, मुर्दे पे जाना जाना। जो दर्शक चाहते हैं, जो आयोजक चाहते हैं भाई यहाँ से, क्या मैच ऐसा बनेगा भाई, क्या मुकाबला यहाँ से भाई चलता हुआ। तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया, क्या मैच जाएगा सुपर ओवर में। 1 गेंद 2 रन, मैच सुपर से भी ऊपर। दर्शक देखिए पैसा फेंक तमाशा देख नाचेगी पिंकी, और हमारे येवन जोड़ी की तरफ से देखिए हमारी कमेंट्री के लिए खास करके ये ओवर के लिए 500 रुपया की कैश प्राइज। बहुत बहुत शुक्रिया समालोचक ट्रॉफी के आयोजक। ये देखिए मामा भी झूम रहे हैं भाई यहाँ से। कौन कहता है बुड्ढे इसके करते नहीं है, करते हैं पर उन्हें कोई शक नहीं करते हैं। लेकिन ये स्कीम का वो नहीं था भाई, ये इसकी क्रिकेट का था। डबल मीनिंग में मत जाइए, वो दशरथ पाटिल सर जाते हैं, बाबूशाह नहीं। ये क्रिकेट का नशा है भाई, कहते ना मोहब्बत करो क्रिकेट से। और 1 गेंद 2 की जरूरत है, तालियां तालियां रुकनी नहीं चाहिए भाई यहाँ से। जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में तालियां, 1 गेंद के ऊपर तालियां। दौले पड़ा जीता तो 15 लाख, 1 गेंद 2 की जरूरत है, 15,000। 1 गेंद 2 की जरूरत है। चलिए चलिए भाई मैच थोड़ा जल्दी कीजिए, अगर कीने बात करेंगे ना यहाँ से।
जगदीश स्मृति ट्रॉफी में देखिए बात करेंगे, चैंपियन बने डोले पड़ा टीम तो 15,000। चलिए अंपायर मैच जल्दी बढ़ाइए यहाँ से, अगर किसी यहाँ पर 8 की दौरा रहेगी भाई 8 फेल हो जाएगी। बहुत बढ़िया, एक गेंद 2 1 आती है तो मैच बनेगी सुपर ओवर। ओ तालियां 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 भाई बजनी चाहिए। ये मैच है या मटन का दुकान भाई, लंबी गई है मैच। एक गेंद 2 की जरूरत है, क्या सुपर ओवर, क्या विन। ओ पूरी मैदान में देखे शोर शराबा, क्या बात है। जगन्नाथ स्मृति ट्रॉफी के लिए एक बार जोरदार तालियां भाई। फाइनल का मंजर देखिए, क्या मंजर रहा, बदला। आज माफी चाहेंगे, मैच हाई वोल्टेज है। जगदीश स्मृति ट्रॉफी देखिए, नहीं क्योंकि पिछले हमने बताए थे कि जिस कड़ाऊ टीम का सपना था जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में, वो सपना क्या पर जगदीश स्मृति ट्रॉफी में बनेगा। ओ गली में दिल चुराना, गली में रन चुराना, ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे। और कड़ाऊ टीम इज द चैंपियन डीजे। बाळाशेठ आपण थांबायचंय, कोणी जाऊ नका बघा, बक्षीस समारंभ आपण संपन्न करू। अभिनंदन टीम शिवशक्ती कडाव, भरपूर सारा तुमचं अभिनंदन आम्ही करू। आणि हार्डलक टीम डवळीपाडा संघ, चला सगळ्यांना विनंती आहे 5ही टीम आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा। चला गावातील आपली मंडळी आपण देखील थांबायचं, सर्वांना विनंती आहे, सर्वांचा आम्ही सन्मान करू या मुख्य व्यासपीठावरती। मनोज कडव साहेब फक्त 5 मिनिटं थांबा। येस भेटून या तुम्ही। तर काही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। मी विनंती करेल